नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. सध्या चांदीच्या बाजारपेठेमध्ये प्रचंड धुमाकूळ माजलेला आहे. 16 जानेवारी 2026 रोजी वर्ल्ड सिल्वर सर्व्हेचा डेटा बाहेर आला. हा डेटा अत्यंत खळबळजनक आहे, अत्यंत धक्कादायक अशा प्रकारचा आहे. 2025 मध्ये भारताने जवळजवळ 6,247 मेट्रिक टन चांदी विकत घेतलेली आहे. जगामध्ये चांदीची एकूण जी उलाढाल होते त्याच्या तुलनेमध्ये हे जे प्रमाण आहे ते साधारण 20 ते 25% एवढं आहे. औसाच्या भाषेत जर सांगायचं झालं तर भारताने 2025 मध्ये जवळजवळ 20 कोटी औस चांदी विकत घेतलेली आहे. औस हे विदेशी युनिट आहे. जसं आपल्याकडे ग्राममध्ये चांदी आणि सोनं मोजलं जातं तसं विदेशामध्ये औसामध्ये मोजलं जातं. एक औस म्हणजे जवळजवळ 28 ग्रॅम. चांदीचं सर्वाधिक शुद्धीकरण चीनमध्ये होतं आणि चांदीची सगळ्यात जास्त खरेदी गेल्या वर्षी भारताने केलेली आहे. आणि त्यामुळे कोणालाही आश्चर्य वाटणार नाही की भारतामध्ये चांदीचे दर सध्या प्रति किलो 3 लाखाच्या दारावर येऊन उभे आहेत. आणि चीनमध्ये शांघाय एक्सचेंजमध्ये चांदीचे जे दर आहेत ते $100 पार गेलेले आहेत. जगाच्या बाजारपेठेमध्ये, भारताच्या बाजारपेठेमध्ये चांदीचे दर कडाडत आहेत का, याच्याबद्दल अनेकदा चर्चा झालेली आहे. मी सुद्धा माझ्या व्हिडिओमधून अनेकदा आपल्याला याच्याबद्दल सांगितलेलं आहे. एक तर मागणी जास्त, पुरवठा कमी. औद्योगिक वापरासाठी चांदीचा वापर प्रचंड वाढलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भूगर्भामध्ये चांदीचे जे साठे आहेत ते अत्यंत मर्यादित आहेत आणि हे साठे आता कमी कमी होत चाललेले आहेत. चांदीचा वापर ईव्हीसाठी होतो, चांदीचा वापर सोलार पॅनलसाठी होतो, संरक्षण उत्पादनासाठी चांदीचा वापर होतो, उपग्रह निर्मितीसाठी चांदीचा वापर होतो. म्हणजे अशा प्रकारची परिस्थिती आहे की जर तुमच्याकडे चांदी नसेल तर तुम्ही 4 पावलं पुढे जाऊ शकत नाही. जगातल्या सगळ्या देशांच्या ही बाब लक्षात आलेली आहे. त्याच्यामुळे चांदी ताब्यात घेण्यासाठी जगातले सगळे देश आटापिटा करताना दिसत आहेत. जागतिक बाजारपेठेत चांदीचे जे एकूण रंग होते त्याच्यावर भारत सरकार लक्ष ठेवून होतं. भारत सरकार चांदीच्या दरांवर लक्ष ठेवून होतं. चांदीच्या संदर्भात जे राजकारण सुरू आहे त्याच्यावर भारत सरकारचं लक्ष होतं. आधी सुरुवात केली अमेरिकेने रेअर कमोडिटीच्या यादीमध्ये चांदीचा समावेश केला. त्याच्यानंतर चीनने पाऊल उचललं. चीनने आपल्या निर्यातीवर निर्बंध आणले. 1 जानेवारी 2026 पासून कठोर नियम बनवले. म्हणजे अशा प्रकारचे नियम बनवले की चीनला ज्या देशांना निर्यात करायची आहे त्याच देशांपर्यंत चीनची चांदी जाईल. भारतामध्ये चांदीचे अत्यंत मर्यादित साठे आहेत. भारतामध्ये जे चांदीचं उत्पादन होतं ते अत्यंत फुटकळ आहे. आजही आपण मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून आहोत. चांदी महाग होते आहे हे लक्षात आल्यानंतर भारत सरकारने 2024 आणि 2025 मध्ये दणदणीत चांदीची खरेदी केलेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये चांदी भारतात येईल अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे. भारतामध्ये चांदी खरेदी करण्याचं काम भारत सरकार करत नाही, रिझर्व्ह बँक करत नाही. परंतु भारत सरकार निश्चितपणे अशा प्रकारचं धोरण बनवतं ज्यामुळे देशामध्ये आवश्यकतेनुसार चांदीचा साठा वाढेल किंवा घटेल. चांदीच्या दरावरून जागतिक बाजारपेठेमध्ये प्रचंड रस्सीखेच आहे. अमेरिकेचं कॉमेक्स, युकेचं लंडन बुलियन एक्सचेंज आणि चीनच्या शांघाय बुलियन एक्सचेंजमध्ये चांदी आणि सोन्याचे खूप मोठ्या प्रमाणात व्यवहार होतात. परंतु लंडन बुलियन एक्सचेंज आणि कॉमेक्समध्ये जे व्यवहार होतात ते व्यवहार कागदावर असतात. चीनच्या शांघाय बुलियन एक्सचेंजमध्ये जे व्यवहार होतात ते मात्र प्रत्यक्ष होतात. म्हणजे पैसे दिल्यानंतर चांदीची प्रत्यक्षात खरेदी किंवा विक्री या बुलियन एक्सचेंजमध्ये होते. त्याच्यामुळे शांघाय बुलियन एक्सचेंजमध्ये चांदीचा जो दर आहे तो चढा दर आहे, कारण तिथे चांदीची प्रत्यक्षात देवाणघेवाण होते. त्यामुळे कॉमेक्स किंवा लंडन बुलियन एक्सचेंजमध्ये चांदीचा जो दर असतो तो दर आणि शांघाय बुलियन एक्सचेंजमध्ये जो दर असतो त्या दरामध्ये प्रति औंस $2 ते $8 पर्यंत फरक असतो. म्हणजे काही काळापूर्वी हा जो फरक होता तो $8 पर्यंत होता. आता तेवढा राहिलेला नाही. आता $1 $2च्या दरम्यान हा फरक असतो. चांदीचा दर ज्या वेगाने पळतोय त्या वेगाला काही तोड नाहीये. सप्टेंबर 2025 मध्ये चांदीचे जागतिक बाजारपेठेमध्ये जे दर होते ते साधारण $50 ते $55च्या आसपास होते. अवघ्या 3-4 महिन्यामध्ये हे दर आज $95 प्रति औंस पर्यंत पोहोचलेले आहेत. भारतीय बाजारपेठेमध्ये चांदी 3 लाखाच्या दारावर उभी आहे. साधारण 2,90,000च्या आसपास चांदीचे दर भारतामध्ये सुरू आहेत. भारताने 2024 आणि 2025 या 2 वर्षामध्ये चांदीची दणदणीत खरेदी केलेली आहे. ही फक्त भारताची परिस्थिती नाहीये. जगातला प्रत्येक देश त्यांच्या कुवतीनुसार, त्यांच्या गरजेनुसार चांदीची खरेदी करतोय आणि त्याच्यामुळे चांदीचे दर प्रचंड वाढत आहेत. चांदीची मागणी आणि चांदीचा पुरवठा याच्यामध्ये प्रचंड तफावत निर्माण झालेली आहे. ही तफावत जवळजवळ 180 दशलक्ष औंस इतकी आहे. त्याच्यामुळे येत्या काळामध्ये चांदीचे दर वाढणार याच्याबाबत कोणाच्याही मनात शंका नाहीये. ज्या लोकांनी अत्यंत स्वस्तामध्ये चांदीची खरेदी केलेली आहे आणि ज्यांना दुप्पट अडीचपट फायदा झालेला आहे अशी मंडळी कदाचित काही प्रमाणामध्ये आपल्याकडे असलेल्या चांदीची विक्री करू शकतात. काही वित्त संस्था सुद्धा थोडासा प्रॉफिट बुक करू शकतात.
परंतु चांदीचे दर दीर्घकाळामध्ये वाढणारच आहेत हे सगळ्यांनाच ठाऊक असल्यामुळे सगळे सरसकट मोठ्या प्रमाणामध्ये चांदीची विक्री करण्याची शक्यता नाही आहे. अल्प काळामध्ये चांदीचे दर कमी झाले विक्रीमुळे तरी प्रदीर्घ काळामध्ये चांदीचे दर चढच राहतील अशा प्रकारची शक्यता आहे. चांदीचे दर येत्या काळामध्ये 105 ते 115 डॉलर प्रति अंश होण्याची शक्यता आहे. भारतामध्ये 3-4 महिन्यापूर्वी जेव्हा चांदीचे दर 55 डॉलर प्रति अंश होते तेव्हा असं भाकीत करण्यात येत होतं की 2026 मध्ये कदाचित डिसेंबरपर्यंत हे दर 3 लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे, म्हणजे 3 लाख रुपये प्रति किलो. परंतु हा जो टप्पा आहे तो जानेवारी महिन्यामध्येच गाठला जाईल अशा प्रकारची शक्यता निर्माण झालेली आहे. 3 लाखाच्या दारामध्ये चांदीचे दर भारतामध्ये पोहोचलेलेच आहेत. येत्या डिसेंबरपर्यंत म्हणजे 2026च्या डिसेंबर महिन्यापर्यंत हे जे दर आहेत ते 4 लाखापर्यंत जातील अशा प्रकारची आता नवी भाकीतं यायला लागलेली आहेत. चांदी सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या पलीकडे गेलेली आहे, परंतु ज्या सर्वसामान्यांनी चांदीमध्ये गुंतवणूक केलेली आहे त्यांचं भाग्य मात्र फळफळलेलं आहे. त्यांची अक्षरशः चांदी झालेली आहे. चांदीचे दर इतक्या वेगाने वाढत आहेत जणू चांदी ऑलिम्पिकच्या 100 मीटरच्या शर्यतीमध्ये उतरलेली आहे. 1 जानेवारी 2025 रोजी चांदीचे दर भारतात होते 90,000 रुपये प्रति किलो. 1 जानेवारी 2026 रोजी चांदीचे दर झाले 2,34,000 रुपये प्रति किलो. 17 जानेवारी म्हणजे 17 दिवसामध्ये चांदीचे दर किती वाढले बघा. 17 जानेवारी रोजी चांदीचे दर झालेले आहेत 2,95,000 रुपये प्रति किलो. म्हणजे 17 दिवसामध्ये चांदीचे दर आहेत ते 60,000 रुपयांनी वाढलेले आहेत. चांदीच्या वाढीची ही वेगवान कथा सर्वसामान्यांना थक्क करणारी आहे. चांदीच्या दरामध्ये जबरदस्त वाढ झालेली आहे आणि ही वाढ पाहून आणि तज्ज्ञांची भाकीतं ऐकून अनेकांना मोह होतो की चांदीमध्ये आता गुंतवणूक केली पाहिजे. चांदीचे दर आधीच कडाडलेले आहेत. हा जो व्हिडिओ आम्ही आपल्या समोर सादर करतो तो केवळ माहितीसाठी आहे. तुम्हाला जर चांदीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्या सेबी रजिस्टर्ड सल्लागाराकडून तुम्ही पुरेशी माहिती घ्या, तुमचा स्वतःचा अभ्यास करा आणि त्याच्यानंतरच चांदीमध्ये गुंतवणूक करा. कारण हा व्हिडिओ फक्त माहितीसाठी आहे, तुमच्या प्रबोधनासाठी आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला निश्चितपणे नाहीये. रिच डॅड पुअर डॅडचे लेखक, अर्थतज्ञ आणि चांदी या विषयामध्ये सतत भोकल असलेले, सोशल मीडियावर सतत व्यक्त होणारे रॉबर्ट कियोसाकी यांनी गुंतवणूकदारांना एक महत्त्वाचा सल्ला दिलेला आहे. ते असं म्हणाले की चांदीचे दर कडाडलेले आहेत, त्यामुळे विक्रीच्या दबावामुळे काही काळ घसरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांनी वरच्या दरावर चांदीची खरेदी केलेली आहे त्यांनी जरा सावध राहण्याची गरज आहे. परंतु दीर्घकाळ ज्यांना गुंतवणूक करायची आहे त्यांना नो टेन्शन. दीर्घकाळामध्ये चांदीचे दर चढच राहणार आहेत, परंतु अल्प काळामध्ये ते कदाचित घसरण्याची शक्यता आहे. काही प्रमाणामध्ये चांदीचे दर कमी होण्याची शक्यता आहे आणि त्याचं कारण स्पष्ट आहे. मागणी प्रचंड वाढते, पुरवठा त्याच्या तुलनेमध्ये वाढण्याची अजिबात शक्यता नाहीये. हे तेच रॉबर्ट कियोसाकी आहेत ज्यांनी असं भाकीत केलं होतं की येत्या काळामध्ये चांदीचे दर औसाला $500 इतके होतील. चांदीचा औद्योगिक वापर वाढलेला आहे. चांदीच्या अभावी उद्योग ठप्प पडू नयेत याच्याकडे सरकारचं लक्ष असतं. सरकार प्रत्यक्ष चांदीची खरेदी करत नाही, जशी सोन्याची खरेदी केली जाते रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून. अजूनपर्यंत तरी रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून सरकारने चांदीची खरेदी केलेली नाहीये. परंतु सरकार अशी धोरणं निश्चितपणे बनवते की ज्याच्यामुळे जेव्हा चांदीचा साठा वाढवण्याची गरज असेल तेव्हा आयात मोठ्या प्रमाणात व्हावी आणि जेव्हा गरज नसेल तेव्हा धोरणं बदलण्यात येतात. चांदीच्या जागतिक बाजारपेठेमध्ये जो धुमाकूळ सुरू आहे तो लक्षात घेऊन भारताने 2024-2025 या दोन्ही वर्षामध्ये अत्यंत आक्रमकपणे चांदीची खरेदी केलेली आहे. 2024 मध्ये आपण जवळजवळ 7,000 मेट्रिक टन चांदीची खरेदी केली. 2025 मध्ये आपण केलेल्या चांदीचं जे प्रमाण आहे ते 6,742 टन इतकं आहे. म्हणजे 24च्या तुलनेमध्ये 25 मध्ये आपण जवळजवळ 250 टन चांदी कमी खरेदी केली. परंतु एकूणच जर चांदीच्या खरेदीचा विचार केला तर ही खरेदी आक्रमक म्हणावी लागेल. जगामध्ये चांदीची एकूण जी उलाढाल होते त्याच्या तुलनेमध्ये जवळजवळ 25% चांदी भारत खरेदी करतोय. भारत मोठ्या प्रमाणामध्ये जी चांदीची खरेदी करतोय तो काही चांदीचा सोर्स नाहीये. आपल्याकडे चकचकीत आणि चमकदार मेटल मोठ्या प्रमाणामध्ये असला पाहिजे म्हणून ही खरेदी होत नाहीये. ही खरेदी आपल्या गरजेसाठी आहे, ही खरेदी आपल्या उद्योगांसाठी आहे. कारण भारतामध्ये कार निर्मिती करणाऱ्या सगळ्या बड्या कंपन्या ईव्ही कारच्या क्षेत्रामध्ये उतरलेल्या आहेत. टाटा मोटर असो, महिंद्रा अँड महिंद्रा असो, मारुती सुझुकी असो, टू व्हीलर निर्माण करणाऱ्या कंपन्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रिक टू व्हीलरची निर्मिती करतायत आणि त्याच्यामुळे त्याच्याआधी चांदीची गरज आहे. सोलार पॅनलची निर्मिती करणाऱ्या मोठ्या मोठ्या कंपन्या भारतामध्ये आहेत. या कंपन्या खूप व्यापक स्तरावर काम करत आहेत, त्यांना सुद्धा चांदीची गरज आहे. क्षेपणास्त्राच्या निर्मितीसाठी, उपग्रहाच्या निर्मितीसाठी आपल्याला चांदी लागते. म्हणजे एकूणच अशा प्रकारची परिस्थिती आहे की जर चांदी नसेल तर आपण 4 पावलं पुढे टाकू शकत नाही आणि त्याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतामध्ये चांदीचा व्यवस्थित साठा असेल याच्याकडे केंद्र सरकारचं लक्ष आहे, याच्याकडे आपल्या कंपन्यांचं लक्ष आहे. भारतामध्ये चांदीच्या फारशा खाणी नाही आहेत. भारतामध्ये चांदीचं जे उत्पादन आहे ते अत्यंत मर्यादित प्रमाणामध्ये होतं, अत्यंत फुटकळ प्रमाणामध्ये होतं.
त्यामुळे आयातीला काही पर्याय नाहीये, आपल्याला आयात करावीच लागते. 2014 पर्यंत आपण चीनकडून फक्त 25% चांदी आयात करत होतो. म्हणजे जर 100 किलो आपण चांदी आयात केली तर त्यापैकी फक्त 25 किलो आपण चीनकडून आयात करत होतो. आज हे प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. आज जर आपण 100 किलो चांदी आयात केली तर त्यापैकी 40 किलो चांदी आपण चीनकडून आयात करतो. चीनवर आपलं जे अवलंबित्व आहे ते प्रचंड वाढलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चीन हा काय आपला मित्र देश नाहीये. चीन हा आपला शत्रू देश आहे. अनेकदा आपल्याला संकटात आणण्याचं काम चीनने केलेलं आहे आणि अशा देशावर चांदीच्या बाबत आपलं जे अवलंबित्व आहे ते प्रचंड वाढत चाललेलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये चांदीचे दर कडाडत आहेत आणि या चढ्या दरांचा फटका अनेक उद्योगांना बसतोय, अनेक कंपन्यांना बसतोय. टेस्लाचे सर्वेसर्वा इलॉन मस्क यांनी एक ट्विट केला होता. हा ट्विट होता चांदीच्या चढ्या दरांबद्दल आणि ते असं म्हणतात की चांदीचे हे जे कडाडलेले भाव आहेत त्याचा उत्पादनावर परिणाम होणार आहे, अनेक उद्योगांना याचा फटका बसणार आहे. 28 डिसेंबर रोजी गार्डियनमध्ये ही बातमी प्रसिद्ध झाली होती. तेव्हा चांदीचे दर प्रति औंस फक्त $19 होते. आज ते $95 झालेले आहेत आणि इलॉन मस्क बोलले त्याच्यानंतर चांदीचे दर अधिक कडाडलेले आहेत आणि भविष्यामध्ये ते $200 पर्यंत जातील अशा प्रकारची भाकीतं करण्यात येत आहेत. कल्पना करा, जेव्हा हे दर $200 पर्यंत जातील तेव्हा अनेक उद्योगांची काय अवस्था झालेली असेल. ईव्ही उद्योगाची काय अवस्था झालेली असेल, सोलार पॅनल निर्मिती करणाऱ्या उद्योगाची काय अवस्था झालेली असेल, डिफेन्स क्षेत्राची काय अवस्था झालेली असेल. गेल्या काही काळामध्ये भारतामध्ये काही कंपन्यांनी एक ट्रेंड सुरू केलेला आहे. शेतकऱ्याकडून थेट माल विकत घ्यायचा, अन्नधान्य विकत घ्यायचं, डाळी कडधान्य विकत घ्यायचं, भाजीपाला विकत घ्यायचा, फळ विकत घ्यायची आणि ती थेट ग्राहकाला येऊन विकायची. म्हणजे मध्यस्थांची जी सगळी साखळी आहे ती खंडित करायची आणि ग्राहकाला स्वस्तामध्ये माल उपलब्ध करून द्यायचा. चांदीच्या बाबतीत सुद्धा हा ट्रेंड जगभरामध्ये सुरू झालेला दिसतोय. थेट खाण कंपन्यांशी कंपन्या संपर्क साधतायत आणि त्यांच्याकडून थेट चांदी विकत घेत आहेत. चांदी बुलियन मार्केटमध्ये येतच नाहीये. थेट खाण मालकांकडून ज्यांच्याकडे चांदीची खपत आहे अशा कंपन्यांकडे ही चांदी येते. चांदीच्या कडाडलेल्या दरामुळे कंपन्यांना फटका बसतोय, उद्योगांना फटका बसतोय, ही बाब निश्चित आहे. अनेक उद्योगांचं जे भवितव्य आहे ते संकटात आलेलं आहे. परंतु गुंतवणूकदारांचं उखळ मात्र पांढरं झालेलं दिसतंय, चंदेरी झालंय असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. 2025 या वर्षामध्ये ज्या लोकांनी ETF मध्ये गुंतवणूक केली, सिल्वर ETF मध्ये, त्यांना जवळजवळ 188% परतावा मिळालेला आहे. म्हणजे रक्कम जवळजवळ तिप्पट झालेली आहे. 2025च्या पहिल्या 6 महिन्यामध्ये ETF मध्ये जवळजवळ 95 दशलक्ष औंस चांदी बढती झालेली आहे. किती मोठं प्रमाण आहे तुम्ही लक्षात घ्या. आणि ETF मध्ये लोक किती मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करतायत आणि ETFच्या माध्यमातून किती मोठ्या प्रमाणामध्ये चांदी भारतामध्ये येते याचा तुम्ही विचार करा. कधी नव्हे इतकी चांदी प्रचंड तेजाने तळपते आणि हे जे तेज आहे ते अनेक लोकांना तारतंय, अनेक लोकांना मारतंय. ज्या लोकांनी चांदीमध्ये गुंतवणूक केली त्यांचं भलं होतंय आणि जो ट्रेंड 2025 मध्ये आपण पाहिला तोच ट्रेंड साधारण 2026 मध्ये कायम राहील अशा प्रकारची शक्यता आहे. 2026च्या जानेवारी महिन्यामध्ये चांदीचे दर प्रति किलो 3 लाखच्या दारात उभे आहेत. डिसेंबर 2026 पर्यंत हे दर किती होतील हे सांगणं आज तरी कोणत्याही तज्ज्ञाला शक्य नाहीये. हा दर कोणत्याही असू शकतो, कितीही वर जाऊ शकतो. परंतु न्यूज डंकाच्या तमाम प्रेक्षकांना एक नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ फक्त माहितीसाठी आहे. या व्हिडिओला पाहून तुम्ही गुंतवणूक वगैरे करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. तुम्हाला जर चांदीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्या वित्तीय सल्लागाराला विचारा, त्याचा सल्ला घ्या आणि त्याच्या सल्ल्यानुसार, तुमच्या अभ्यासानुसार आणि तुमच्या मर्जीनुसार चांदीमध्ये गुंतवणूक करायची की नाही याचा निर्णय घ्या. तुर्तास थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. तुम्ही चांदी विकत घेतली आहे का? तुमचा चांदी विकत घेण्याचा विचार आहे का? चांदी विकत घेऊन तुम्हाला काही फायदा तोटा झालाय का? शक्य असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हालाही सांगा, आम्हालाही आवडेल. सबस्क्राईब करा, न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.